लक्षवेधी आहे ही मुंबईच्या एक अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधातली लक्षवेधी आहे। आता चर्चा होत होती की मॅनहोलमध्ये पडून आत्ताच कोणाचा मृत्यू झाला। खरं म्हणजे ही इतकी गंभीर बाब आहे की गेल्या आठवड्यामध्ये स्वतः मुंबईच्या महापौर या रस्त्यावर असताना पाहणी करत असताना 2 फुटाच्या अंतरावर त्यांचाच एक सहकारी कुठले तरी अधिकारी त्या मॅनहोलमध्ये पडलेला जेमतेम वाचवला। असं असताना सुद्धा परत एकदा हे झालं म्हणजे गेल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका काहीच शिकली नाही। आजचा हा जो लक्षवेधीचा विषय आहे तो पण असाच काहीतरी आहे। 2-3 वर्षापूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली, 17 लोक मृत्युमुखी पडले, 75 लोकांना इंजर्ड झाले। असं असून सुद्धा मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजही होर्डिंग माफिया हे काम करत आहेत। अध्यक्ष महोदय, आमचा काही विरोध हा होर्डिंगला नाही, एलईडी होर्डिंगला नाही, पण होर्डिंग कुठे असावं, कसं असावं याच्याबद्दल काही नियोजन आहे की नाही? आज जगभरातले तुम्ही कुठलीही मोठी शहरं बघा, न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला एलईडी होर्डिंग आहेत, लंडनमध्ये पिकॅडिली सर्कसला आहेत, टोकियोमध्ये शिबुया क्रॉसिंगला आहेत। त्यांनी लोकेशन ठरवलेली आहेत आणि केवळ तिकडेच या मोठ्या प्रमाणात एलईडी होर्डिंगला परमिशन आहे। मुंबई शहर हे एकमेव शहर आहे, महापालिका ही एकमेव आहे जी सांगते तुम्हाला पाहिजे तिकडे होर्डिंग उभा राहा, पाहिजे तिकडे एलईडी लावा, त्यावर कसलंही नियंत्रण महापालिकेचं नाही। आज या होर्डिंगमुळे व्हिज्युअल पोल्युशन होतं, ज्याच्याबद्दल अजिबात या सभागृहात आजपर्यंत चर्चा म्हणजे खूप कमी प्रमाणात होते। रात्रीच्या वेळी लोकांची झोप खराब होते, खिडकीच्या बाहेर बघितलं तर जो ब्राईटनेस असतो तो इतका जास्त ठेवलेला असतो की त्याचा त्रास होतो। रात्री झोपणाऱ्या पक्षी असतात त्यांना त्याचा त्रास होतो। शहराची जी स्कायलाईन असते ती पूर्णपणे विद्रूप होऊन जाते। आपण या लक्षवेधीमध्ये जे मला उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्येच असं उल्लेख केलेला आहे की अधिकृत माझ्या एकट्याच्या मतदारसंघात सीलिंग पासून ते वाकोल्यापर्यंत 171 होर्डिंग आहेत। 171 होर्डिंग 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये। एवढी परमिशन मिळते कशी याबद्दल आम्हाला काही कळत नाही। याच्यामध्ये मी असा उल्लेख केला होता की या होर्डिंगची व्हिजिबिलिटी असावी म्हणून झाडे कापली जातात। उत्तर देताना असं सांगितलंय की सर्रास झाडं कापली नाही जात, पण एका वर्षात 6 FIR या महापालिकेने नोंदवले झाडं कापण्यासाठी। 6 प्राचीन झाडं ही हे ऍडव्हर्टायझिंग वाले कापतात, महापालिका केवळ त्याची NC घेते, FIR तर होत पण नाही, सरकार म्हणून काही त्याचा फॉलोअप होत नाही। याला माफिया नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत ज्याच्यावर माझी अपेक्षा आहे की सरकार मला उत्तर देईल। सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे वर्षभरामध्ये आपण आपल्या उत्तरामध्ये सांगितलंय की 6 वेळेला मुंबई महापालिकेने अशी कंप्लेंट केली आहे की जुनी नंबर्ड झाडं ही या होर्डिंग वाल्यांनी कापली आणि त्याच्या विरोधात केवळ NC दाखल झाली। मी स्वतः मुंबई पोलीस कमिशनरना भेटलो, DCPना भेटलो, मी विनंती केली की यावर कारवाई व्हावी, ती काही झाली नाही। सरकार म्हणून आपण काय कारवाई करणार हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, नोव्हेंबर 2025 साली मुंबई महानगरपालिकेने आउटडोर पॉलिसी जाहीर केली। आउटडोर पॉलिसीमध्ये असं सांगितलंय की केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार राईट ऑफ वे मध्ये कुठेही होर्डिंग लावता येणार नाही। असं प्रश्नच विचारतोय सर, प्रश्नच घेतोय, नाही दुसरा प्रश्नच सांगतोय, प्रश्नच घेतोय मी। तुम्हाला मी 2दा संधी देईल, प्रश्न घ्या। नाही दुसरा मी प्रश्नच सांगतोय, पहिला मांडला दुसरा मांडतोय। आपल्या पॉलिसीमध्ये असं सांगितलं आहे की राईट ऑफ वे मध्ये आपल्याला कुठेही होर्डिंग लावता येणार नाही। असं असताना सुद्धा गेल्या अधिवेशनामध्ये मी मांडलं होतं की माझ्या मतदारसंघात फुटपाथवर होर्डिंग उभी राहिली आहेत, कॅन्टिलिव्हरवर होर्डिंग उभी राहिलेली आहेत आणि त्यावर उत्तर देताना उदय सामंत साहेबांकडे चार्ज होता, त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करू। आज पुढचं अधिवेशन आलं, परत एकदा त्या विषयाची वही लागलेली, अजून काही झालेलं नाही, त्यावर आपण काय करणार? माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे, या वर्क ऑर्डरमध्ये 20 होर्डिंग आहेत, सगळी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, सगळी 15 फूट बाय 10 फूट। मला काय कोण सुप्री ऍडव्हर्टायझिंग नावाची कंपनी आहे, यांना मुंबई महापालिकेने परमिशन दिली आहे 2025 साली, म्हणजे आपली तुमची पॉलिसी आल्याच्या नंतर ही सगळी फुटपाथवर आहे। क्लिअरली लिहिलेलं आहे की कॅन्टिलिव्हर आणि फुटपाथला परमिशन देणार नाही, असं स्पष्ट शब्दात आउटडोर पॉलिसीमध्ये असताना ती परमिशन कशी मिळाली याची आपण चौकशी करणार का?
तिसरा माझा प्रश्न आहे की हे जे होर्डिंग आहे ज्याच्या संदर्भात हा मूळ प्रश्न घातलाय याच्यावर उत्तर देताना आपण हे मान्य केलंय की मी जी काय तक्रार केलेली त्यावर असं लिहिलेलं आहे की यामध्ये अनेक गोष्टींचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे शेवटचं वाक्य आपण असं लिहिलंय आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या प्रकाशित जाहिरात परवाना रद्द करून ते तत्काळ काढण्यात यावे असे कळवले आहे. त्यानुसार दिनांक 19 जून पासून LED डिस्प्ले बंद केलाय. आपण उत्तरात काय म्हणतोय, महापालिकेने सांगितलंय हे होर्डिंग काढून टाकण्यात यावं. पुढचं वाक्य काय आहे, केवळ LED डिस्प्ले बंद केलाय. आज मी आत्ता 15 मिनिटापूर्वी फोटो मागवला. आपण सांताक्रूज वरनं बँड्राला जातानाचा केवळ LED डिस्प्ले बंद झालाय. बँड्रावरनं सांताक्रूजला जाताना अजूनही डिस्प्ले तसाच आहे. 100% अनधिकृत होर्डिंग, त्याच्यावर कुठली परमिशन नाही. त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? याच्या पुढचा माझा प्रश्न असा आहे, नाही. हे जेव्हा टेंडर झालं, थांबून घेऊ का वरुणजी? हा, म्हणजे सदस्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि आम्हाला थांबायचा अधिकार नाही असं नाही आहे. परंतु तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असे प्रश्न विचारले की तुमचा एकही प्रश्नाला उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे जर आपल्याला खरोखर न्याय मिळवून घ्यायचा असेल, प्रश्न सोडवायचा असेल, तर आपण केवळ प्रश्न विचारले, कारण पृष्ठभूमी ठेवल्यावरती विषय डायव्हर्ट होऊन जाणार. नाही, आता हा एक शेवटचा प्रश्नावर त्यांनी उत्तर द्यावं, त्याच्या उत्तरावर मी अजून एखादा प्रश्न विचारेन. त्यामुळे आपण त्यावर काय कारवाई करणार आणि त्याला जे काय काम मिळालंय याचं टेंडर झालेलं नॉन इल्युमिनेटेड होर्डिंगसाठी आणि मग अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये नवीन टेंडर कॉल न करता स्वतःहूनच त्याला LED ची परमिशन देऊन टाकली. हे सगळं कसं काय घडलं जातंय? हे केवळ एका होर्डिंगचं नाहीये, सगळ्या मुंबईभरात हे होतं. टेंडर एका गोष्टीकरता कॉल केलं जातं आणि जेव्हा महापालिकेमध्ये प्रशासक राज होतं 4 वर्षात, तेव्हा या सगळ्याचा हायदोस घडलेले. या सगळ्यावर आपण काय काय कारवाई करणार? त्याला परस्पर टेंडर हे नॉन इल्युमिनेटेडसाठी आणि मग स्वतःच्या अधिकारांमध्ये LED होल्डिंग करून टाकायचं, म्हणजे नफा 5 पट, नफा 10 पट आणि त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग महापालिकेसोबत होत नाही. या सगळ्यावर मला उत्तर हवी आहेत. जर एखादा प्रश्न मला परत विचारायचा असेल तर अध्यक्ष महोदय माझी विनंती राहील की मला ती परत विचारण्याची अनुमती द्यावी.